नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आता सत्र 5 मध्ये आहोत। या सत्राचं नाव आहे निसर्गाचे वैभव आणि सौंदर्य। तर या दुसऱ्या युनिट वरती आता आपण इथे चर्चा करणार आहोत आणि त्याचा हा पुढचा भाग आहे। तुमचे मनापासून परत एकदा मी स्वागत करते आहे। आधीच्या भागात आपण काय शिकलो त्याची एक झटपट उजळणी म्हणजे एक रिकॅप आपण घेऊन टाकूया। तुम्हाला आठवत असेल आपण निसर्गाचे वैभव आणि सौंदर्य आणि त्याचा नक्की अर्थ काय आहे याबद्दल चर्चा केली आणि निसर्गाचे वैभव आणि सौंदर्यातून आपण आपल्या बौद्धिक आणि नैतिक वाढीसाठी काय शिकू शकतो याचा सुद्धा आपण विचार केला होता। आता तुम्ही पहा, जर आपल्या आजूबाजूला विपुल प्रमाणात सौंदर्य आहे तर नक्कीच ते आपल्याला वैयक्तिक स्तरावर आणि सामाजिक प्रगतीमध्ये सुद्धा योगदान देण्यासाठी आपल्यामध्ये ज्या क्षमता निर्माण करायच्या आहेत त्या करण्यासाठी त्या पातळीवरही आपल्याला खूप काही शिकायला आपल्याला मिळतं आणि मदत होते। कारण निसर्ग हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा शिक्षक आहे। ही खूप सुप्रसिद्ध म्हण सुद्धा आहे। आता आपण या विषयाचा पुढचा भाग सुरू करण्यापूर्वी थोडंसं चिंतन करूया, थोडंसं विचार करूया। तर तुम्हाला विचार करायला लावणारा पहिला प्रश्न असा आहे की रोजच्या जीवनात व्यस्त असूनही आपण आपल्या दैनंदिन कामात सौंदर्य कसे टिकवून ठेवू शकतो। खरंच सौंदर्य ही आपल्यासाठी एक प्रकारची चैनीची किंवा आयशो आराम करण्याची वस्तू आहे की ती एक आपली गरज आहे ह्याच्यावरती विचार करा। आणि आपल्या दैनंदिन कामांमध्ये आपण सौंदर्य टिकवून ठेवू शकू याची खात्री आपण कशी करू शकतो याही प्रश्नावरती विचार करा। आणि मग दुसरा प्रश्न ज्याचा तुम्ही विचार करायचा आहे तो म्हणजे सध्या काळातील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सौंदर्याचं निरीक्षण करणे ही एक गुरुकिल्ली असू शकते का? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा। आपल्या वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक स्तरावर, विस्तारित कुटुंब, इवन कदाचित कामाच्या ठिकाणी, महाविद्यालयात, कदाचित समाजात, स्थानिक स्तरावर, जागतिक स्तरावर आपण ज्या अडचणींना तोंड देत आहोत त्यांचे निराकरण करण्यासाठी सौंदर्य आणि सौंदर्याप्रती आपली जी निष्ठा आहे, बांधिलकी आहे, ही गुरुकिल्लीसारखे कार्य करू शकतील का? तर आता तुमच्या अध्ययन जोडीदाराशी तुम्हाला चर्चा करण्यासाठीचा हा पहिला प्रश्न आहे। दैनंदिन कामात गुंतून राहणारी एखादी व्यक्ती निसर्गाच्या सौंदर्याचा आणि वैभवाचा आस्वाद कसा घेऊ शकते आणि ती आवड टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल? 2 मिनिटांचा वेळ घ्या, चर्चा करा आणि मग तुमची उत्तरे जी आहेत त्याच्यावरती आपण पुढची चर्चा करूया। खूपच छान, तुमची चांगली चर्चा झालेली असेल। या सत्रामध्ये सुद्धा माझ्याबरोबर पराग तांदळे सर आहेत। तर सर तुम्ही सांगाल का तुमचं काय ह्याच्याबद्दल मत आहे? होय, धन्यवाद मॅडम। आपण आपल्या दैनंदिन कामात गुंतून राहून निसर्गाच्या सौंदर्याचा आणि वैभवाचा आस्वाद घेणे आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच हे शक्य आहे असं मला वाटतं की हा निसर्ग आपल्या सभोवताली आहे। आपण कदाचित त्याच्या सर्व आकर्षक सौंदर्याचा शोध घेतला नसेल। अमर्याद नैसर्गिक जग आहे, उद्याने आहेत किंवा जंगलातील पक्षी आणि वन्यजीव, तलाव किंवा नद्या, पर्वत, समुद्र यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आपण दररोज थोडासा काही वेळ बाजूला काढून ठेवला पाहिजे आणि अधूनमधून थोडेसे चालणे, फेरफटका मारणे किंवा फक्त समुद्र किनाऱ्यावरती फिरणे आणि रात्रीच्या उजळलेल्या आकाशाकडे पाहणे याद्वारे आपण हे प्रत्यक्ष अनुभव स्वतः मिळवू शकतो। आपण निसर्ग माध्यमांचे अनुसरण करू शकतो आणि जे काही घडते आहे त्यामध्ये भाग देखील घेऊ शकतो। आपल्या अंगणामध्ये एक छोटीशी बाग किंवा एक परसबाग देखील तयार करू शकतो। आपल्या घरात निसर्गाचे घटक जोडू शकतो। निसर्गाशी संबंधित काही कृती किंवा काही छंदांमध्ये आपण व्यस्त राहू शकतो। कारण निसर्गाची नाते जोडण्याच्या ज्या छोट्या छोट्या क्षणांचा आपला शारीरिक आणि भावनिक आरोग्यावरती फार खोलवर असा परिणाम होतो आणि यातमध्ये खरंच खूप मजा आहे। नक्कीच, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं। तुम्हाला काहीही वेगळं निर्माण करण्याची इथे गरज नसते, ते आधीच तिथे आहे। खूपच छान। तर आता मित्रमैत्रिणींनो, निसर्गातील एखादी अशी गोष्ट शोधा जिचे तुम्ही बारकाईने परीक्षण करू शकता। ओके,
झाडाचे पान असेल किंवा एखाद्या दगडाचा तुकडा असेल किंवा निसर्गातून तुम्हाला जी आवडेल ती वस्तू, आणि मग तुम्ही त्याचे बारकाईने निरीक्षण करा. तुम्ही ते कसे तपासता हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्याचा रंग, आकार, रचना, पोत, अगदी बारीक सारीक गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही लक्षात घ्या. त्याची हालचाल, जर ती हलणारी गोष्ट असेल किंवा जसे की एखादा कीटक असेल जो हालचाल करतो, एखादी गोष्ट ज्याला सुगंध खूप सुंदर आहे, आणि ही वस्तू निसर्गाचे वैभव आणि सौंदर्य कशी दर्शवते याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. छोटीशी वस्तू असली तरी काही हरकत नाहीये. त्या वस्तूचं, गोष्टीचं किंवा जे काही तुम्ही निवडलेलं आहे त्याचं सविस्तर वर्णन तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे 2 मिनिटांचा वेळ असणार आहे. खूपच छान. आय एम शुअर तुम्ही काहीतरी छान निवडलेलंच आहे. पण परागजी, मी तुम्हाला आता विचारू इच्छिते की तुम्ही सांगू शकाल का आम्हाला सगळ्यांना तुमचा अनुभव काय आहे? धन्यवाद मॅडम. नक्कीच एक अनुभव आणि निरीक्षण आपण सांगितल्याप्रमाणे काही शेअर करू इच्छितो की आमच्या अंगणातल्या सुगंधी फुलझाडांभोवती फिरणाऱ्या फुलपाखरांनी मला खरंच भुरळ घातली होती. त्यांचे एक मनोरंजक आकार, त्यांची ढब, त्यांची ठेवण आणि आकर्षक रंग, असा पिवळा आणि चमकदार निळा रंग आणि अगदी तपकिरी देखील केशरी रंगाची विलक्षण विविधता त्यांच्यामध्ये होती. आणि ते खरोखरच खूप सुंदर होते. आणि त्यांच्या पंखावर असलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅटर्न्स किंवा नमुने, त्यांचा ताठरपणा आणि सामर्थ्य देखील एक लक्ष वेधून घेण्यासारखे होते. निळ्या रंगाची ती फुलपाखरे एकदम सुंदर अशी, अप्रतिम, वर्णनाच्या पलीकडे. त्यांचे सौंदर्य, त्यांचा डौल तरुण आणि वृद्धांसाठी नेहमीच आनंद आणि मनोरंजनाचा स्रोत राहिलेले आहेत. त्यामुळे फुलपाखराचे एक विचित्र अळीच्या रूपातून पंखाच्या सौंदर्यापर्यंत होणारे जे भव्य जे परिवर्तन आहे, ही एक विस्मयकारी प्रक्रिया आहे. नक्कीच नक्कीच. एखाद्या सुंदर फुलपाखराची सुरवंटाशी खरोखरच तुलना होऊ शकत नाही. पण आश्चर्य म्हणजे हा तोच कीटक आहे जो नेमका त्या एका अवस्थेतून या सुंदर अवस्थेमध्ये त्याचं रूपांतरण झालेलं असतं. हो मॅडम. आणि त्यांचा जो सौम्यपणा असतो, चपळता असते, शुद्धता, त्यांचे वेगळेपण, यातून निसर्ग सौंदर्याचे जे प्रतिबिंब आहे ते उमटत असतं आणि आपल्याला दिसून येतं ते. आणि मधमाशांसारखा या नाजूक प्राण्यांचा वनस्पती, झुडुपे आणि झाडांच्या अनेक प्रजातीच्या जगण्यात आणि प्रसारामध्ये मोठा वाटा आहे. तरी आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि इथे एक छोटे परंतु लक्षणीय महत्त्वाचे प्राणी निसर्गाचे एक महान वैभव आपल्याला दाखवत असतात. सो वंडरफुल. खूपच सुंदर पद्धतीने तुम्ही हे फुलपाखरांचं जे सौंदर्य आहे ते मांडलेलं आहे. ते अगदी नगण्य जरी वाटत असले तरी ते इतर महाकाय जीवांचे, अगदी मोठ्या झाडांचेही जीवन या छोट्या छोट्या मधमाशा आणि फुलपाखरांवरती अवलंबून असते. अतिशय तुमचं उत्तम आणि मनोरंजक निरीक्षण होतं. खूप खूप धन्यवाद त्यासाठी. आता प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासाठी आणखीन एक प्रश्न आहे की कृपया तुमच्या अध्ययन जोडीदाराशी तुम्हाला चर्चा करायची आहे. कशावर? तुम्ही नुकत्याच तपशीलवार तपासलेल्या गोष्टीत कोणते प्रतिकात्मक मानवी किंवा दैवी गुण दिसून येतात? ओके, त्यामध्ये मानवी गुणधर्म काय आहेत किंवा त्या गोष्टीत आपल्याला कोणते दैवी गुण आढळतात? तर 2 मिनिटांचा वेळ घ्या आणि तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खूपच छान. तुम्ही तुमची उत्तरं लिहिलेली असतील. पण परागजी, तुम्ही फुलपाखरू ह्याच्याबद्दल बोलला होता, तर या लहानशा जीवात कोणते मानवी किंवा दैवी गुण तुम्हाला दिसले? वेल, फुलपाखरामध्ये मानवी आणि दैवी गुण नक्कीच होते. फुलपाखराकडे पाहिल्यावरती हा प्राणी किती शुद्ध आणि पवित्र आहे असं जाणवतं. जणू कोणीही स्पर्श न केलेला, एकदम ताजेतवाना आणि अतिशय सुंदर आणि अगदी लहान फुलपाखरे. त्यांचे पंख ज्या प्रकारे फडफडत असतात त्यात एक आपल्याला एक ग्रेस किंवा एक डौल दिसून येतो. आणि साहजिकच थोडी मोठी फुलपाखरे, त्यांच्यात खरोखरच सुंदर अशी त्याची हालचाल असते. तर फुलपाखरे अतिशय सौम्य असतात. सौम्यता हा आणखी एक मानवी आणि दैवी गुणधर्म आहे जो आपण प्रत्यक्षात फुलपाखरामध्ये पाहू शकतो. त्यानंतर पुढचा जो गुण आहे तो आहे
चिकाटी. ती फुलपाखरामध्ये खूप महत्त्वाची आहे, कारण की फुलपाखरे माणसालाही पकडता येतात, हे आपण पाहिलेले आहेत. लहान मुले असतात ते फुलपाखराच्या मागे धावतात सतत आणि धावतात. सतत धावत असतात, आणि पक्षीही असतात ते फुलपाखरांना मारतात. पण ते इतके लहान आणि नाजूक असले तरी चिकाटी हा फुलपाखरामध्ये दिसणारा एक छान असा दैवी गुण आहे. त्यानंतर रूपांतरण. फुलपाखराचे जे जीवनचक्र आहे ते रूपांतरणाचे अत्यंत किंवा परिवर्तनाचे अत्यंत सुंदर उदाहरण आहे. मला आठवतं की बाह्य अकादमीमध्ये तरुणाईशी ज्यावेळेस आपण रूपांतरणाविषयी चर्चा करतो, फुलपाखराचे उदाहरण हे नेहमी चर्चेमध्ये असतं. आणि अर्थातच प्रेम, जे फुलपाखराकडे बघतात, प्रेमाची आणि स्वातंत्र्याची जी अनुभूती मिळते, तर तुम्ही कुठल्याही फुलपाखराकडे बघा, ते प्रत्येक वेळी इकडे तिकडे बागडत असते, उडत असते आणि बागेमध्ये फिरत असते. तर ते एका फुलावरून दुसरे फूल, तिसरे फूल, असा छानपैकी त्याचा जो प्रवास आहे तर तो होत असतो. त्यामुळे फुलपाखरात आपल्याला दिसणारा हा खरोखरच आणखी एक दैवी गुण आहे, तो म्हणजे स्वातंत्र्य. वा, खूपच सुंदर. इतकंसं गोडसं फुलपाखरू, पण किती सारे आपल्याला गुण त्याच्यामध्ये दिसतात. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सुंदर चर्चेनंतर आपण हा जो व्हिडिओचा सेशन आहे हे इथे समाप्त करणार आहोत. एक छोटासा आढावा घेऊया. आपण आपल्या दैनंदिन कामांमध्ये सौंदर्य कसे टिकून ठेवू शकतो. सौंदर्य ही आपल्यासाठी एक प्रकारची लक्झरी आहे, एक ऐशोआरामाची गोष्ट आहे का ती गरज आहे, ह्याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि सौंदर्याचे निरीक्षण करणे म्हणजे अनुसरण करणे ही आपल्या काळातील अनेक समस्या सोडवण्यासाठी एक मुख्य गुरुकिल्ली असू शकते का, यावर आपल्याला विचार करायचा आहे. या विविध मुद्द्यांवरती आपण थोडीशी चर्चा केलेली आहे. आपण म्हणालो की अमर्याद नैसर्गिक जगाशी जोडण्यासाठी आपण पान किंवा फुलपाखरू पाहत असलो तरीही दररोज काही वेळ आपल्याला बाजूला ठेवला पाहिजे आणि त्यांच्यातील जे दैवी गुणधर्म आहेत ते आपण शोधले पाहिजेत. हा भाग इथे संपलेला आहे. आता भाग 2 मध्ये लवकरच भेटूया. धन्यवाद.